नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. बायबलमधील अब्राहम म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक अत्यंत महान आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्व उभं राहतं, बरोबर? पण आज आपण त्याच्या एका वेगळ्याच पैलूवर प्रकाश टाकणार आहोत. दिलेल्या स्रोताच्या आधारे अब्राहमच्या मानवी त्रुटी आणि त्याचा कमकुवतपणा यावर एक अतिशय वेधक धर्मशास्त्रीय विश्लेषण आज आपण समजून घेणार आहोत. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपण नेमके काय काय पाहणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण अब्राहमच्या परिपूर्णतेची हाक, त्याचे भीतीचे क्षण, काही कौटुंबिक तडजोडी आणि देवाने त्याची कमकुवत असतानाही कशी निवड केली यावर नजर टाकणार आहोत. आणि हो, शेवटी मानवी त्रुटींची नेमकी व्याख्या काय हेही समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया परिपूर्णतेच्या हाकेपासून. या मूळ स्रोताचा आणि आजच्या विश्लेषणाचा पायाच इथून सुरू होतो. उत्पत्ती 17:1 मध्ये एक अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे, माझ्यासमोर चाल आणि सिद्ध हो. आता विचार करा, देवाला असं का सांगावं लागलं? स्रोत अगदी तटस्थपणे हे स्पष्ट करतो की देवाने अब्राहमला परिपूर्ण बनण्याची आज्ञा दिली होती. याचा सरळ अर्थ असा की तो आधीपासूनच पूर्णपणे परिपूर्ण नव्हता. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे जेव्हा देवाने हे सांगितलं तेव्हा अब्राहम चक्क 99 वर्षांचा होता. स्रोतानुसार तो जणू काही 99% क्षमतेवर काम करत होता. म्हणजे 100% परिपूर्ण होण्यासाठी त्याच्यात अद्याप वाढीची थोडी जागा नक्कीच शिल्लक होती. आता परिपूर्ण नसणे म्हणजे नेमकं काय, तर त्यात येतात मानवी भीतीचे क्षण. देवाने एवढी मोठी वचने दिली असूनही अब्राहमने काही वेळेस दृढ विश्वासाऐवजी मानवी भीती आणि शंकेतून पावले उचलली. स्रोताने या भीतीची 2 अतिशय स्पष्ट उदाहरणे दिली आहेत. पहिलं म्हणजे राजांची वाटणारी भीती आणि दुसरं स्वतःच्या वारसाबद्दलची शंका. हे दोन्ही प्रसंग अब्राहमच्या मानसिकतेतील भीतीची भावना अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्ट करतात. उदाहरणार्थ उत्पत्ती 20:11 मध्ये पहा, साराच्या सौंदर्यामुळे लोक आपला जीव घेतील अशी प्रचंड भीती अब्राहमाला वाटली होती. त्याला वाटले की या स्थानिकांमध्ये देवाची भीती नाही. स्रोताने मानवाच्या जीवाची भीती बाळगण्याच्या या प्रवृत्तीला स्पष्टपणे एक कमकुवतपणा म्हटला आहे. आणि उत्पत्ती 15:2 मधला हा प्रश्न बघा, तू मला काय देणार, कारण मी तर नेपुत्रिक जात आहे. विचार करा, एवढी मोठी दैवी वचने मिळूनही तो शंका घेतोय की दिमेश्कचा एलाजार खरंच आपला वारसदार असेल. हा प्रश्न त्याच्या मनातील शंका अगदी नाट्यमयरित्या उलगडून दाखवतो. पण ही भीती आणि शंका इथेच थांबत नाही. याचा परिणाम त्याच्या कौटुंबिक आयुष्यावरही होतो. आणि हाच आपला पुढचा मुद्दा आहे, कौटुंबिक संघर्ष आणि तडजोडी. अब्राहमच्या कौटुंबिक चुकांचा जर आढावा घेतला तर नातेवाईकांसाठी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणे ही एका नम्र माणसाला न शोभणारी कृती होती, असं स्रोत नमूद करतो. तसंच देवाने सांगितलेले नसतानाही लोटला सोबत घेणे आणि हगारच्या बाबतीत साराचं ऐकणे या सर्व बाबींवर स्रोत प्रकाश टाकतो. लोटचं उदाहरण हा घटनाक्रम खूप काही सांगून जातो. केवळ ओढीपोटी अब्राहमने लोटला सोबत घेतलं. सुरुवातीला संपत्ती वाढली, पण नंतर गुराख्यांमध्ये भांडणं सुरू झाली आणि शेवटी एक अतिशय वेदनादायी ताटातूट झाली. एका चुकीच्या आणि कमकुवत निर्णयाचा हा स्पष्ट परिणाम होता. आणि सर्वात मोठी तडजोड, साराचं ऐकून हागराकडे जाणे. देवाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून घेतलेला हा निर्णय खरोखरच एक मोठी तडजोड होती. ऐतिहासिकदृष्ट्या यामुळे इस्माईलचा जन्म झाला आणि त्यानंतरच्या अरब राष्ट्रांची निर्मिती झाली, असं स्पष्टीकरण हे विश्लेषण देतं. पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, जर त्याच्यात एवढ्या मानवी त्रुटी होत्या तर देवाने त्याला का निवडले? हाच आपला पुढचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कमकुवत स्थितीत निवड. स्रोतामधील ही एक अतिशय आश्चर्यकारक घटना आहे. एका अत्यंत महत्त्वाच्या बलिदानाच्या वेळी चक्क अब्राहमला झोप लागली. हा एक अगदी नैसर्गिक मानवी कमकुवतपणा होता, पण स्रोत याचा थेट संबंध त्याच्या वंशजांच्या भविष्यातील गुलामगिरीशी आणि भटकण्याशी जोडतो. रोमन्स 4:10चा संदर्भ देऊन स्रोत एक अतिशय सुंदर तुलना करतो. देवाने अब्राहमला तो परिपूर्ण झाल्यावर नाही, तर त्याच्या त्रुटीपूर्ण म्हणजेच खतना न झालेल्या स्थितीत असतानाच निवडले आणि पाचारण केले. कमकुवत असतानाच त्याची निवड झाली. आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्यावर येतो. या सर्व चुकांबद्दल बोलताना
वक्ता एका विशिष्ट आणि आदरयुक्त शब्दाचा आग्रह धरतो. तो शब्द म्हणजे कमजोरी. कमजोरी म्हणजे नेमकं काय? तर एक मानवी त्रुटी किंवा दुर्बलता, ज्यामध्ये कोणताही वाईट किंवा दुष्ट हेतू अजिबात नसतो. बायबलातील या महान पूर्वजांचं विश्लेषण करताना श्रोताला याच सूक्ष्म फरकावर भर द्यायचा आहे. म्हणूनच वक्ता स्पष्ट करतो की ऐतिहासिक व्यक्तींच्या चुकांबद्दल बोलताना वाईट किंवा पाप असे कठोर शब्द वापरण्याऐवजी कमजोरी हा आदरयुक्त शब्द वापरला पाहिजे. ही एक अतिशय स्पष्ट सीमारेषा आहे. यामागे एक खोल तात्विक कारण आहे. श्रोत्याच्या मते आपण आपल्या आध्यात्मिक पूर्वजांबद्दल अतिशय काळजीपूर्वक आणि आदराने बोललं पाहिजे, कारण देव आपल्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा हिशेब घेतो. शब्द निवडताना भान राखणं खूप आवश्यक आहे. मग जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट, एखाद्या ऐतिहासिक महापुरुषाच्या त्रुटींना जर आपण निव्वळ मानवी कमजोरी म्हणून पाहिलं, तर जुने ऐतिहासिक आणि धार्मिक ग्रंथ वाचण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल? भाषा खरोखरच आपल्या धार्मिक आकलनाला कसा आकार देते, नाही का? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात एवढंच.